आगमन काळ, द सीझन ऑफ ॲडव्हेंट, अ सीझन ऑफ प्रिपरेशन. आगमन काळ हा तयारीचा काळ आहे, हा प्रतीक्षेचा काळ आहे. ख्रिसमस हा जो ख्रिस्त सभेमध्ये एक मोठा सण आहे, त्याची जणू काही पूर्वतयारी करण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला जागृत होण्यासाठी आणि आतुरतेने वाट पाहण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आणि म्हणून या आगमन काळामध्ये आपण विशेष करून प्रतीक्षा करतो आणि जागृत राहतो. जागृत कशासाठी? तर प्रभू जो येणार आहे आणि प्रभू जो आलेला आहे त्याची जणू काही आपण वाट पाहत आहोत आणि त्याला भेटण्यासाठी आपण उत्सुक आहोत हे दर्शविण्यासाठी. ही जे वाट पाहणे आहे हे एक पॅसिव्ह म्हणजे निर्जीव असं वाट पाहणे नाही की येईल का, खात्री आहे का, अशा प्रकारचे प्रश्न नाहीत. तर प्रभू विश्वासू आहे, परमेश्वर हा एकनिष्ठ आहे आणि त्याची बांधिलकी सनातन आहे आणि म्हणून तो निश्चित येणार हे आपण लक्षात ठेवून तशा प्रकारे आपण प्रतीक्षा करावी अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे. जागृत राहणे आणि प्रतीक्षा करणे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला आजच्या देवशब्दामधून सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या पहिल्या रविवारी ख्रिस्त सभा आपल्याला हे उपासना वर्षातील पहिल्या वर्षी जागृत राहून प्रभूची वाट पाहणे आणि प्रभूला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेष्टा आपल्याला दाखवत आहे की आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती कदाचित अंधर्मय असेल, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये अनेक भेदभाव असतील, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये संघर्ष असेल. देर विल बी डार्कनेस, देर विल बी डिव्हिजन. बट यशा संदेष्टा आपल्याला सांगत आहे, डू नॉट बी इन डिस्पेअर. आपण निराश व्हायचं नाही, आपण नाराज व्हायचं नाही, तर आपण आशेने वाट पाहायची आहे. आपण जुबली वर्षामध्ये आहोत आणि या जुबली वर्षामध्ये आपल्याला हाच संदेश दिलेला आहे की आपण आशेचे यात्रेकरू आहोत. आपण आशा कधी सोडायची नाही. आणि यशया संदेष्टा आपल्याला तोच संदेश देत आहे की सर्व परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे आणि शांतीचं आणि ऐक्याचं आणि सत्याचं प्रीतीचं राज्य परमेश्वर आपल्यालासाठी निर्माण करणार आहे. आणि अशा प्रकारचं जणू काही स्वप्न पाहण्यासाठी टू सी अ विजन यशया संदेष्टा आपल्याला बोध करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला तशाच प्रकारचं जागृत होण्यासाठी आणि तयारीत राहण्यासाठी आमंत्रित करीत आहे. प्रभू आपल्यामध्ये भीती निर्माण करत नाही, तर प्रभू आपल्यामध्ये एक उत्सुकता निर्माण करत आहे. गॉड इज क्रिएटिंग इन अस अ क्युरिओसिटी, अ अर्जंट नीड टू प्रिपेअर आवरसेल्व्स. म्हणजे जशा प्रकारे आपण तयारी करतो तशा प्रकारे आपण प्रभूला भेटण्यासाठी जणू काही उत्सुक असणार आहोत आणि प्रभूला भेटण्यासाठी आपण तयार असणार आहोत. अशा प्रकारे आपण प्रभूला भेटण्यासाठी तयारी करावी म्हणून आपल्याला सांगण्यात येत आहे. कशा प्रकारे ही तयारी करावी? तर प्रभू आपल्याला सांगत आहे की सत्यामध्ये तयारी करा, नीतीमध्ये जीवन जगत असताना तयारी करा आणि प्रभू जो येणार आहे शांतीचा राजदूत, त्या शांतीमध्ये आपण तयारी केली पाहिजे. म्हणजेच एकमेकांना क्षमा करण्यासाठी, एकमेकावर दया करण्यासाठी, एकमेकावर प्रेम करण्यासाठी प्रभू आपल्याला बोलावत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या आगमन काळामध्ये आपण दोन प्रकारे तयारी करीत असतो. ह्या आगमन काळाचे दोन प्रमुख भाग आहेत. पहिला भाग म्हणजे आगमन काळाच्या पहिल्या रविवारपासून तर 16 डिसेंबरपर्यंत हा जो काळ आहे, ह्या काळामध्ये प्रभू जो पुन्हा येणार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण परुजिया म्हणतात, म्हणजे प्रभू जो वैभवाने येणार आहे, त्याची आपण कशा प्रकारे तयारी केली पाहिजे, त्याला सामोरे जाण्यासाठी आपण कसे उत्सुक असले पाहिजेत, जागृत असले पाहिजेत, याविषयी आपल्याला बोध केलेला आहे. आणि 17 ते 24 हे जे दिवस आहेत, ह्या दिवसामध्ये प्रभू जो पहिला आला होता, म्हणजेच प्रभूने या भूतलावर जे आगमन केलं होतं त्या आगमनाची जणू काही आपण उच्चार करतो आणि त्यामध्ये आपण आपली तयारी करतो. मात्र ह्या दोन येण्यामध्ये म्हणजे प्रभू जो पहिला आला होता आणि प्रभू जो पुन्हा येणार आहे, या दोन येण्यामध्ये एक तिसरं प्रभूचं येणं होत असतं आणि ते म्हणजे प्रभू जो आपल्याला दररोज भेटण्यासाठी उत्सुक असतो.
प्रभू वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला भेटण्यासाठी तयारी दाखवत असतो. निसर्गाद्वारे परमेश्वर आपल्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आपले जे वेगवेगळे साक्रामेंट आहेत, या साक्रामेंटाद्वारे प्रभू आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक असतो. आपला जो देव शब्द आहे, त्या देव शब्दाद्वारे प्रभू आपल्याला भेटण्यासाठी उत्सुक असतो. आणि विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो, जे काही एकाकी आहेत, जे लोक आहेत, जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, त्यांच्यामध्ये मी उपस्थित असतो. तर अशा या वेगवेगळ्या प्रभूच्या उपस्थितीची आपण विचारविनिमय करून, चिंतन करून प्रभूला जास्तीत जास्त वेळा भेटण्यासाठी आपण आपली तयारी केली पाहिजे. आपण त्यासाठी उत्सुक असले पाहिजेत. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने प्रभूला भेटण्यासाठी तयार राहू आणि प्रभूला भेटून त्याच्याबरोबर आपलं जे नातं आहे ते नातं दृढ करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ख्रिसमसचा जो मोठा सण आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करू शकू. यशाया संदेशला म्हणतो, परमेश्वराचं आपल्यासाठी एक प्लॅन आहे, एक योजना आहे. ती योजना समजावून घेऊन त्याची आपण तयारी करावी आणि त्यासाठी आपण जागृत असावे, आपण सावध असावे, आपण त्या मार्गाने वाटचाल करावी. म्हणून या आगमन काळामध्ये आपण आपली विशेष तयारी करूया आणि या आगमन काळाद्वारे प्रभूला भेटून, प्रभूबरोबर संवाद साधून, प्रभूमध्ये जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करूया. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असावा आणि योग्य अशी तयारी करण्यासाठी प्रभूने आपल्याला मार्गदर्शन करावे, कृपा द्यावी, म्हणून विशेष प्रार्थना करूया.